आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। कॉन्ट्रॅक्टर चांगला नसेल तर सरकार आणि नागरिकांना त्रास होतो। ज्यांना राजकारण करायचंय त्यांनी कॉन्ट्रॅक्टर बनू नका। पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांचं हे वक्तव्य। पाऊस आणि विहिरी तुडुंब भरल्यानं राज्यात यंदा रब्बीचं क्षेत्र 67 लाख हेक्टरवर जाणार। शेतकऱ्यांची बियाणे खतांची चिंता करू नये, कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचं आवाहन। विठ्ठल मंदिरातील बीव्हीजी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून मसाल्याचे किट, किटमध्ये चिकन मसाल्याचा समावेश। मंदिर समितीने बीव्हीजी कंपनीला नोटीस बजावली। निलेश घायवळ आणि सचिन घायवळ विरोधात कोथरूड पोलिसांकडून आणखी एक गुन्हा दाखल। एका कंपनीकडून 45 लाखांची खंडणी वसूल केल्याप्रकरणी गुन्हा। गोळीबार प्रकरणानंतर घायवळ गँगवर 9वा गुन्हा दाखल। सचिन घायवळला नोकरीवरून काढलं। सचिन घायवळ स्पोर्ट्स प्रशिक्षक म्हणून एका शाळेत कार्यरत। गुन्हा दाखल झाल्यानंतर मिलेनियम स्कूलकडून ही कारवाई। अहिल्यानगरमध्ये कुख्यात गुंडाचा व्हिडिओ शेअर करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई। कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल, नगर पोलिसांचा नाशिक पॅटर्न। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गुंडांचा सहकाऱ्यांना संदेश। शिर्डीच्या साई आश्रमातील 77,13,000हून अधिक रकमेच्या विद्युत साहित्याची चोरी। साईबाबा संस्थानाच्या 47 अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल।